सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका अजब घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मालवण तालुक्यातील देवली येथील खालची परबवाडी येथे भर उन्हाळ्यात विजय मधुकर देऊळकर यांच्या घराच्या छपरावर सुमारे 5 किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा कोसळला. या भीषण प्रहारानं घराच्या छपराची कौले आणि लाकडी रीप तुटून मोठा आवाज झाला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील महिला अर्चना विजय देऊळकर स्वयंपाकघरात असताना अचानक मोठा आवाज झाला. त्यांनी धावत जाऊन पाहिले असता छप्पर फोडून एक अजस्त्र बर्फाचा तुकडा स्वयंपाकघरात पडला होता. घराचं छप्पर फुटल्यानं आणि कौले उडाल्यानं आजूबाजूच्या लोकांची मोठी धावपळ उडाली. घटना घडली तेव्हा परिसरात ढगाळ वातावरण नव्हते किंवा पावसाचं कोणतेही संकेत नव्हते. भर उन्हात आकाशातून थेट 5 किलोचा बर्फाचा तुकडा पडल्यानं ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र आता अवकाशातून घरावर पडलेला बर्फाचा मोठा गोळा मेगा क्रायोमेटोर असून ही एक दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना असल्याचं प्राध्यापक हसन खान यांनी सांगितले आहे. बदलती हवामान स्थिती, शास्त्रीय कारणे यांची मांडणी करून बर्फचा मोठा गोळा मेगा क्रायोमेटोर कसा पडला असावा हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी किचन मध्ये कामच करीत होती जेवणाचं हे. ते 2 मिनिटापूर्वी फक्त मी बाहेर जाऊन बसली बाहेर बसली आणि इतक्यात आवाज आला केड्यान तरी मोठ्या. तर बघते तर घरात सबन इटा फुटान सबन फळीवर वरसून तो खाली पडला बर्फ. फळीवरचे डबे बिबे लावणले फुटले ते इटा बिटा पडान ते सुरू झालं सबन. आणि बर्फाचे पण चिंतळे सबन उडावले. 6 किलोचा बर्फाचा एक खडा होता इथे पडलेला. कडक ऊन असताना असं बर्फाचं कसं काय शक्यता हा पडायचा. मला तर भीतीच वाटली. हा काय ह्या झाला